माजी मंत्री एकनाथ खडसेंचं मंत्रिपद गेल्यानंतर सुरू झालेली धक्क्यांची मालिका अजूनही सुरूच आहे। एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना मंजूर करण्यात आलेले 1000 कोटींचे टेंडर मुख्यमंत्र्यांनी निकालात काढले। मद्यनिर्मित कंपन्यांना 5 वर्षांसाठी हे टेंडर देण्यात आलेले होते। मद्यनिर्मित क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्याच्या दृष्टीने टेंडर प्रक्रियेचे नियम ठेवण्यात आल्याचा आरोप देखील होतोय। रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रश्मी, हे सगळे टेंडर्स रद्द करण्यात आलेले आहेत, आणखी एक धक्का म्हणावा खडसेंना? नक्कीच प्राजक्ता, आपण बघतोय की जेव्हापासून महसूल मंत्री आणि एक्साइज मिनिस्टर एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांचे बरेचसे जे निर्णय आहेत त्याची पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आले होते। बदल्या असतील किंवा अशा पद्धतीने जे टेंडर्स काढण्यात आले होते, ह्या निर्णयांना रद्द करून पुन्हा एकदा नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आधी देखील दिसलं होतं। हे देखील तेच प्रकरण आहे की आपण बघतो की होलोग्राम ही एक नवीन सिस्टीम आणण्यात येणार होती की किती मद्य येतं, किती मद्याचा वापर केला जातो, ह्या सर्व गोष्टी ट्रॅक करण्यासाठी ही सिस्टीम आणण्यात येणार होती। याची घोषणा देखील मोठी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांनी केली होती। परंतु ह्याचं जे साधारण 1000 कोटींचं टेंडर देण्यात आलं होतं, त्या टेंडरमध्ये जे नियम करण्यात आले होते किंवा जी प्रक्रिया झाली होती त्यामध्ये काही कंपन्यांना फायदा मिळवण्यासाठी प्रक्रिया झाली का, असं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं। नवीन जे मंत्री आले होते बावनकुळे, त्यांनी ह्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि त्यांनी ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवलं। त्यांचं हे ओपिनियन होतं की ही पद्धत, जे टेंडर निघाले होते ते रद्द करून पुन्हा एकदा प्रक्रिया करण्यात यावी आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला हिरवा कंदील दिलेला आहे आणि त्या फाईलवर सही केलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की एकनाथ खडसेंचे जे वादग्रस्त निर्णय आहेत ते नवीन मंत्री आल्यानंतर अर्थात रद्द करण्यात आलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया सुरू केली। प्राजक्ता, रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।